मयूर उठ चल. काय रे कामाला गेलता का नाही? हा अल्ला तोंड तुरतून यायचं. जास्त बडबड नको करू, चल कॉल टाक. चले चला इथनं खेळायचं नाही क्रिकेट इथे. ए तुम्हाला समजत नाही का इथे क्रिकेट खेळायचं नाही? आमच्या इथं काम चालू दिसत नाही काय? क्रिकेटचं ग्राउंड होतं इथे मोठं. हो साहेब खेळू दे की थोड्या वेळ. ए तू शांत बस. क्रिकेट खेळायला आलाय बॅट आणि बॉल घेऊन क्रिकेट खेळायला. हो साहेब एक दिवस ना तुम्हीच आम्हाला घेऊन जाताल, समजलं का? ते पण मोठ्या क्रिकेट मध्ये. आपलं एकच स्वप्न आहे, स्वप्नील बनायचं. चल निघित ना. क्रिकेट मध्ये आपलं पुढं काय होईल का रे? होईल रे होईल. काय रे आज खूप दमलायस? प्रॅक्टिस पण खूप कमी झाली आहे. अरे उद्या क्रिकेट टीमचं सिलेक्शन आहे, त्याचंच टेन्शन आहे. मला खात्री आहे तू नक्की नक्की म्हणजे नक्की सिलेक्ट होणार. किती खेळाडू आणि कोणते खेळाडू निवड झालेले आहेत. जे नवीन या टीम मध्ये येतात त्यांचं नाव आहे मयूर कोरे. जिऱ्या भावा सिलेक्शन झालं आपलं, लवकर घरी ये. तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की क्रिकेट मध्ये आम्ही काय करू शकतो. बघतो ना तुला कसं सिलेक्शन होतं. हॅलो मया. हा बोल की. अरे मी आत्ताच लिस्ट चेक केली, तुझं नाव दिसत नाही रे त्यात. काहीतरी गडबड दिसते. हॅलो मया मया मया. ए काय उदास बसलाय, चल उठ. अभिनंदन सर. हा येस बोला. हा सर मी मयूर कोरे बोलते. हा बोला. तुम्ही त्या दिवशी लिस्ट जी पब्लिक केली होती त्यात माझं नाव होतं सर, पण आता माझं लिस्टमध्ये नाव नाही आहे सर. असे कसे काय झाले? असेल तुमचं नाव, तुम्ही नीट पाहिलं का? मी चेक केलं सर, पाहिलं नाव, माझं नाव नाही आहे सर त्याच्यामध्ये. ते बरं मी पाहतो त्याच्याविषयी. अच्छा तर इथे प्रॉब्लेम आहे काय? तांत्रिक अडचणीमुळे एक नाव त्याच्यामध्ये राहिलं गेलं होतं, ते मयूर कोरे यांचं. ते पुन्हा आम्ही करून आज आमच्या वेब पोर्टलवर प्रदर्शित करत आहोत. तर कृपया त्याची नोंद घ्यावी आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या चषकमध्ये आपण सहभागी घेऊया. मया मया, अरे मी तुझ्यासाठी गंमत आणली आहे. माझा आता कसलाच मूड नाहीये. अरे बघ तरी. ठीक आहे नको बघूस, ठीक आहे मीच तुला गंमत दाखवतो. बघ बघ एकदा नीट, तुझं सिलेक्शन झालंय टीम मध्ये. राहा की शिर्या बाबा. आयुष्यात पहिल्यांदा काय तर चांगलं होतंय श्रेया.
भावा तू खऱ्या अर्थानं आता स्वप्नेल होणार. मेहनत करून अनेक चढउतार पाहून मयूर आज इथपर्यंत पोहोचला. संधीचे मयूरने पूर्णपणे सोने करून दाखवले आणि तो ठरला आजच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि खऱ्या अर्थाने तो झाला त्याच्या स्वप्नातला स्वप्नी